सृष्टीमध्ये जीव धरावयात एक समर्थ गातायाचे साधन समर्थ साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, जगत गुरु, जगत चालक, जगत नियंता, माता धाता श्री दत्तात्रेय प्रभु, जगमान्य अवतार पूर्ण पुरुषोत्तम भगवान कृष्ण, चैतन्य जी, श्री चक्रपाणी महाराज, उत्तर काशी अर्थातच रुद्रपूर या ठिकाणी 125 वर्ष त्यांचं वास्तव्य राहिले असे श्री गोविंद प्रभू बाबा, माझ्या सानंदाचा भगवान श्री चक्रधर स्वामीजी हे 5 अवतार जे सांगितलेले आहेत त्या 5 अवतारांना साष्टांग प्रणिपात असताना या ठिकाणी या आसनावर, या व्यासपीठावर, या ज्ञानपीठावर आज त्यांची उपस्थिती असेलच, कारण असं म्हटलं जातं आमच्या भगवान श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी धर्म वार्ता प्रसंग, ज्या ठिकाणी धर्म आहे, ज्या ठिकाणी वार्ता आहे, ज्या ठिकाणी प्रसंग आहे, धर्माची प्रसंग आहे, दिल्या जातं, घेतल्या जातं, त्या ठिकाणी नक्कीच परमात्म्याचा वास असतोच, आहेच. म्हणून मंगलाचरण करत असताना, सांगत असताना नेहमी अत्यंत शांततेनं, सज्जन मनाने, अगदी प्रणिपात करून ईश्वराला आव्हान करावं लागतं की देवा या, आपण या आसनावर यावं. अधिकार्य असेल, अधिकरण असेल, जे सांगितलं जाते अधिकरणाच्या मुखातून जे निघते त्या मुखातून त्या शब्दाला एक धार असू दे, आधार असू दे,
समोर बसलेल्या जे अधिकारी जीव आहेत त्या अधिकारी जीवाला प्रणव दे, आपली सदैव कृपा असावी म्हणून मंगलाचरण करून ईश्वराला आव्हान केलं जातं आणि मग ह्या कथेला किंवा ईश्वराच्या धर्मवार्तेला सुरुवात केली जाते. आज दत्तात्रय प्रभू महाराजांचा अवतार दिवस, सप्ताह, अति हर्ष उल्हास या श्रीकृष्ण मंदिर सगळं भुसावळ या ठिकाणी अखंडपणे चालू आहे. दरवर्षी खंड न पडता आमच्या ताईसाहेब करतायत, सगळ्यांचं सहकार्य आहे, युवा वर्ग आहे, महिला मंडळ आहे, आपण सगळ्यांची उपस्थिती आहे. कोणतीही संघटना असेल, चळवळ असेल, या संघटनेमध्ये वेगवेगळे प्रकारची माणसं असतात. ज्यांना वित्तीय सहाय्य करायचं त्यांनी वित्तीय सहाय्य करावं, ज्यांना शारीरिक कष्ट देता येतील त्यांनी कष्ट करावे, ज्यांना दोन्ही जमत नाही त्यांनी अंगलग सेवा करावी, ज्यांना ही तिन्ही जमत नाही कमीत कमी जे चाललंय त्याच्यामध्ये त्या चळवळीमध्ये वळवळ करू नये, ती चळवळ जी चाललेली आहे त्याला व्यवस्थित राहू द्यावं, पाहावं, आनंद घ्यावा. अशा सगळ्या प्रकारचे सगळेच देवाकडे गेल्यानंतर सुद्धा हौसे गवसे नवसे सगळेच असतात. या ठिकाणी चाललेला हा कार्यक्रम हा ईश्वराच्या कृपेने, तुम्ही आम्ही काही करत नाही. गोवर्धन पर्वत उचलल्या गेलेलं त्या भागवतामध्ये तुम्ही ऐकलं, भागवत मी सांगणार आहे. गोवर्धन पर्वत उचलल्या गेले. का उचलले गेले? अरे काय म्हणाले तुम्ही? जो आहे आपल्याला देणारा त्याची पूजा केली जाते, वेगळ्यांचीच पूजा केली जाते. मग म्हणाले करा मग, ही वृक्षवल्ली लता आहे, पर्वत आहे, याची पूजा करा. त्याची काय पूजा करता? त्यांना राग आला, त्यांनी वरून देवतेला बोलवलं. अखंड 7 दिवस अविश्रांत असे चारी जे पवन, घन द्रोण पवन आणि पंगू, चारी मेघ आहे, 4 मेघ वर्षाला लावलेले, हत्तीच्या सोनीची झाली, सगळी दळदळ झाली. सगळी पाऊस पडायला लागल्यानंतर घरी जाता येईना, तिथले तिथे सगळे खोळवले, थांबले. तिथे सगळे नंद आहेत, सगळे गोपवाले आहेत, भगवान कृष्ण आहे, बलराम आहे, सगळे त्या ठिकाणी थांबलेले. नंदबाबाकडे गेले. नंदबाबा म्हणाले आता ही नैसर्गिक आपत्ती आहे, मी तरी काय करू शकतो यार. मग सांगणारे कोण होते? भगवान कृष्ण होते. त्यांच्याकडे पाहिलं. आता कृष्ण आता कसं रे, सगळे मार्ग खुंटल्यानंतर एकच मार्ग ईश्वराचा राहतो. होय, सकाळी तुम्हाला मी सांगितलं, द्रौपदीला ज्यावेळेस 28 सहस्र ब्राह्मण आले, काहीच पर्याय राहिला नाही, त्यावेळेस भगवान कृष्णावर मारावी लागली. दूतक्रीडेच्या प्रसंगी पदराला हात लावले गेले. आता होणार आणार तर टळणार, सगळ्यांना हाक मारून सगळ्यांनी गायावाया करून झाले थकले. त्यावेळेस श्रीकृष्ण महाराजांनाच हाक मारली, अभयम कृष्ण म्हणून, आणि कृष्ण धावत आले. आजही तोच प्रसंग आहे. नंदबाबा म्हणाले तुमचं ऐकलं मी, पहा आता किती मोठा अरिष्ट आलं. देव आहे तो, सर्वज्ञ आहे. म्हणाले काही चिंता नाही, हम है ना, मेरा आपकी कृपा से. थांबायचं हो द्या. सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी दया से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, कन्हैया करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है, मेरा
करता नहीं मैं कुछ भी, सब काम हो रहा मेरा आपकी कृपा से, सब काम हो रहा है। करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। श्रीकृष्ण महाराजांकडे पाहिले गेले, घाबरून जाऊ नका. श्रीकृष्ण प्रभू परमात्मा आहे आपल्यासोबत, घाबरायचं नाही, बिनधास्त चालू द्यायचं. गोपाळकृष्ण महाराजांकडे पाहिले गेले. गोपाळकृष्ण महाराज म्हणजे पप्पा ठहरो, डरो मत, मैं हूं ना. मग तुम्ही फक्त मला सहकार्य करा, मी जे काही करत माझ्या मागे आहेत ना तुम्ही, ते मला प्रश्न तुला काय करायचं असेल तर सगळे पर्याय थांब, काय हरकत नाही मला. असं करा, आता गोवर्धन पर्वताला उचललं सगळ्यांनी, उचललं. असं काही उचललं गेलं की सगळ्यांनी गाड्या लावल्या, पर्वत उचलले गेला. गोपाळकृष्ण महाराज त्याच्या खाली उभे राहिले. देहुडाचं देहुड बाके बिहारी, बाके बिहारी म्हणजे नाव होते गोपाळकृष्ण महाराज. बाकी बिहारी, बाके पायामध्ये वाघ, गुडघ्यात वाघ, कमरेत वाघ, मानेमध्ये वाघ, असं आहे बासरी वाजवताना. म्हणून त्याला बाकी बिहारी म्हणलेलं आहे. बाक आहे देहुडाचं रडे वाजवित वेदो, गोपिका रे म्हणून स्वामी माझा देखील जो मागे. असे गोपाळकृष्ण महाराज उभे राहिले, पर्वत उचलले गेलं, गाड्या लावल्या गेल्या. आज तोच प्रसंग आहे. आपण सगळ्यांनी मिळून गाड्या लावायचे आहे, देवाचं कार्य आहे, देव पूर्ण करणार. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है, हैरान है जमाना, मंजिल भी मिल रही है, करता नहीं मैं कुछ भी, सब ये कमाल हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. विचारच करत नाही. बसल्यानंतर तुम्ही विचारा, कोणाला विचार करत नाही मी काय सांगायचं, ती विचार करत नाही काय चाललंय. चाललेलं एवढं खरं आहे, चालणार आहे, अखंड चालणार, अखंड चालणार. देवाचं कार्य 800 वर्षापूर्वी, 810 वर्षापूर्वी चक्रधर स्वामी आले, चालू आहे. 5250 वर्षापूर्वी गीता सांगितली गेली, अखंड चालू आहे. त्रेतायुगामध्ये दत्तात्रय महाराज आले, कृतयुग संपता संपता त्रेताच्या सुरुवातीला त्यांचाही मार्ग चालू आहे. कृष्ण महाराजांनी सांगितले, इमं विवस्वती युग प्रोक्त वाण्य हमव्यम विवस्वान मन मे प्रभू मनोरिक्षा कवे प्रवी. अरे विवस्वानला सांगितले, तू मी आता आहे, तुला असं वाटतंय आपण आताच आहे. अरे मागेही होतो, त्याच्या मागेही होतो, पुढेही राहणार, तू राहशील. मी नाही आहे तसं, मी वेगळा आहे, तू समजतोस असं. असं ईश्वरीचं कार्य अखंड चालतं. गोपाळ कृष्ण महाराजांच्या लीळा या अमोघ आहे, अनंत आहे, अमूर्त आहे. कितीही वर्णन करावं, कितीही सांगावं, असं पूर्ण पुरुषोत्तम मानल्या गेलं त्याला. पूर्ण पुरुषोत्तम, युग पुरुष मानल्या गेले. त्याला कितीही उपमा लावा, त्या उपमा सगळ्या कमीच पडतात. अखंड लीळा आहे गोपाळ कृष्ण महाराजांच्या. गोकुळामध्ये कशा बोलतात आहे, आणि परमात्म्याची सारी सृष्टी, सारं जग, सारी दुनिया त्याची आहे. त्याच्या बघत एक पाणी हलत नाहीये. प्रत्यक्ष मी पाहिले हो, हातामध्ये घास आहे, तोंडात टाकलेला आहे, हातात दुसरा घास आहे, तोंडातला घास तगळल्या जाते, आणि घास आता गिळायचा, तो घास गळ्यामध्ये गुंतला, खाणारा तसाच गुंड टाकला, तसाच घास राहिला. काय झालं म्हणून ते हातातला घास काढून टाकला, हात तोंडामध्ये बोट टाकलं, काढायला लावलं. दवाखान्यामध्ये गेले, अर्ध्या रस्त्यातच गेले, ब्रेकरवर गाडी आदळली, त्याच्यात अडकलं होतं, ते चालू झालं. काय झालं, कुठे चाललो होतो ते म्हणे दवाखान्यात. ते म्हणे कशाला, ते म्हणे बाबा सगळं बंद झालं. ते म्हणे हो, अर्ध्यात जाऊ नये. एक पत्ता भी नहीं हलता उसकी रजा के बगैर, एक पान सुद्धा त्या ईश्वराच्या इच्छे वगैरे हलू शकत नाही. अशा गोपाळ कृष्ण महाराज अवतरले प्रत्यक्ष या गोकुळामध्ये अवतरले. काय लीला आहे गोपाळ कृष्ण महाराजांची. काही सांगितलं, मी एक विचारवंतांनी सांगितलं की तू 40 देशामध्ये हिंडून आलेला आहे.
सांग, तुला पुढचा जन्म जर माणसाचं भेटलं तर तुला कुठल्या देशामध्ये जायला आवडेल? त्यांनी सांगितलं, ज्या प्रत्येक रेणूला, प्रत्येक अणुरेणूला, परमाणूला ज्या ठिकाणी एक सामर्थ्य आहे, शक्ती आहे, ज्या ठिकाणी एक इतिहास आहे, ज्या ठिकाणी असेही पुरुषोत्तम होऊन गेलेले आहेत की त्यांच्या नावाने संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाते, भारत भूमी. पुनश्च जर माणसाचा जन्म भेटला तर मी ह्याच ठिकाणी या भारतामध्ये जन्माला येईल. देवाला सांगेन, मला जर जन्म द्यायचा असेल तर भारतामध्ये दे. परंपरा आहे, संस्कृती आहे. गोपाळ कृष्ण महाराज अवतरले या भूतलावर. जन्माच्या अगोदर पासूनच गोपाळ कृष्ण महाराजांच्या मागे जन्माला यायची, अजून त्याच्या अगोदर पासूनच शत्रू आहेत. तरी गोपाळ कृष्ण महाराज प्रसन्न चित्ताने हसतायत, बागडतायत त्या ठिकाणी. तो जन्म घेईल, देव जन्माला येईल, अवतार घेईल, त्याच्या अगोदरच खड्ग तयार आहेत त्याला मारण्यासाठी. घाबरला नाही, तो आला, अवतार धारण केला. अवतार धारण करून तिथं जन्म, तिथं घेतलं जन्म. आईचं प्रेम तर, वडिलांचं प्रेम तर काही घेतलंच नाही. गेले दुसऱ्याच ठिकाणी, वाढायला लागले. जन्म घेतला, नंद उत्सव झाला, अजून दुसरा दिवस. लगेच तिसऱ्या दिवशी मागळवट त्या ठिकाणी येतात. हे म्हणाले, चांगलं नाही, हे वंशाचा नाश करणार, याला नेऊन सोडा, नेऊन टाका म्हणाले जंगलामध्ये. शत्रू तयार आहे हो. तिसऱ्या दिवशी आमचं बाळ तर असे डोळे बी उघडत नाहीये. 72 तासाची त्याला झोपच असते. 72 वेळा तो श्वासोश्वास घेतो. 24 तासातले म्हणतो 20 तास तो झोपेलच, 22 तास झोपेलच राहतो. तो लहान मुलगा. जसं जसं वय वाढत जातं तसं तसं त्याची ब्रिदिंग कमी होते हृदयाची. आता 70 वर्षाचा माणूस खूप झाला तर एका मिनिटामध्ये 40 वेळा तो श्वासोश्वास घेतो. लहान मुलगा एका मिनिटामध्ये 72 वेळा घेतो, 72 ते 78 वेळा, असं विज्ञान सांगते. तिसऱ्या दिवशी अजून मावळवट येतात. 5व्या दिवशी मात्र विष भरून येते, उतराबाई येते. एकही दिवस असा गेला नाही त्या ठिकाणी हो. एकही दिवस गेला नाही ज्या ठिकाणी शत्रू नाही. काकू आला, बकू आला, तृणावत आला, केशी आला, दावानल आला, काय नाही विघ्न आले त्या ठिकाणी. पण गोपाळ कृष्ण महाराजांच्या चेहऱ्यावर मात्र प्रसन्न, खुश आहे. प्रसन्न नाही, प्रसन्न. खोड्या सुरू आहे. जसं जसं वय वाढत गेलेलं आहे, शत्रूंची संख्या वाढत गेलेली आहे. शत्रू वाढत आहेत, ती संपवत आहेत. वय वाढत आहे, शत्रू वाढले, शत्रू संपत चालले. एकीकडे शत्रू वाढत आहेत, शत्रू पाठवले जात आहेत. कंस मामा पाठवतोय. एकीकडे आपल्या हाताने स्वास्थ्य परहस्ते मुक्ती दिल्या जाते. सगळ्यांना स्वहस्ताने मारलं असं नाही. ज्याला स्वहस्ताने मारलं त्याला आपल्या फळाला पाठवलं, ज्याला परहस्ते पाठवलं त्याला देवतेच्या फळाला पाठवलं, असं महानुभव तत्वज्ञान ब्रह्मविद्याशास्त्र सांगते. जो ज्याप्रमाणे असेल ईश्वरापर्यंत पोहोचला असेल, चांगला असेल वाईट असेल, सगळ्यांचे केलं. चांगले होते ना त्या ठिकाणी. देवाकडे चांगल्या रूपाने, चांगल्या मताने आल्या होत्या, गोपिका आल्या होत्या. लहान गोपाळ कृष्ण महाराज ज्यावेळेस बागडायचे, खेळायचे, ठुमकायचे, नटायचे, हुरडायचे, यशोदा मैया त्यांना सजवायचे. गोपाळ कृष्ण महाराज अगोदरच घनश्याम, श्याम वर्ण गोपाळ कृष्ण महाराज, डोंगराळे केस त्यांची, लांब केस. आणि यशोदा मैया त्यांना अगदी मोरपंख वगैरे लावायचे. कानामध्ये डोल घातलेले आहेत, बाळ्या घातलेल्या आहेत, गळ्यामध्ये माळा आहे, पुष्पमाळा घातल्या जायची, पितांबरी नेसवल्या जायची, जानू घातलेलं आहे. गोपाळ कृष्ण महाराजांचं लहानपणचं ते रूप फार कसं सुंदर बोलच आहे. आणि गोपाळ कृष्ण महाराज असे गुबगुबीत घाल, असे मोठे मोठे डोळे, धनुष्यकृती. आता आमच्या त्या याला ॲब्रो करावं लागते, नाही करावं लागतं. गोपाळ कृष्ण महाराजांची आखीव रेखीव आहे. तुला कुठं जावं लागलं नाही. मुख एवं काया पालट केंद्रामध्ये जावं लागलं नाही. गोपाळ कृष्ण महाराजांची मूर्त सुंदर आहे, इतकी की सुंदर की पाहिल्यानंतर पाहतच राहायची. अशी गोपाळ कृष्ण महाराज लहान मुलगा सगळ्यांनाच हवा असतो. आणि त्यात ईश्वराचं रूप, ईश्वर सगळ्यांना हव्यावे वाटायचे.
सगळ्यांना वाटायचं या बाळाने माझ्याजवळ यावं, जवळ घ्यायचा प्रयत्न करायचे. गोपाळ कृष्ण महाराज खोड्याही करायचे, खोड्या करत होत्या, त्रास देत होते, पण त्या त्रासांमध्ये सुद्धा एक गोडवा होता. पकड़ लो हाथ बनवारी, नहीं तो डूब जाएंगे, हमारा कुछ न बिगड़ेगा, तुम्हारी लाज जाएगी. पकड़ लो हाथ बनवारी, पकड़ लो हाथ बनवारी, नहीं तो डूब जाएंगे, हमारा कुछ न बिगड़ेगा, तुम्हारी लाज जाएगी. पकड़ लो हाथ बनवारी. तुम्हारे ही भरोसे पर जमाना छोड़ बैठे हैं, तुम्हारे ही भरोसे पर जमाना छोड़ बैठे हैं, जमाने की तरफ देखो, जमाना ये निभाएगा. पकड़ लो ये गुना ये कन्हैया, पकड़ लो हाथ बनवारी, पकड़ लो हाथ बनवारी, नहीं तो हम डूब जाएंगे. पकड़ लो हाथ बनवारी, नहीं तो डूब जाएंगे, नहीं तो डूब जाएंगे, नहीं तो डूब जाएंगे. एक हवासा असलेला तो सहवास गोपाळ कृष्ण. लहान मुलं घोडकर असतात, घोड्या करतात, पण त्या घोड्यामध्ये एक हवासा सहवास असतो. लहान मुलगा त्रास देईल, तो पदर ओढील आईचा, त्या आईच्या हातातली वस्तू ती खाली पडून देईल, आईला त्रास होईल, आई त्याच्या मागे पळते. अरे किती त्रास देतो रे तू, अरे किती वेळा मी घर आवरू, तरी तुला चालूच असते. पण त्या त्रास देण्यामध्ये बी एक गोडवा असतो. त्या आईला, त्याला आई व्हावं लागलं. तो मुलगा जे त्रास देतो त्यासाठी आई व्हावं लागतं. तो माता आहे, तो पिता आहे. आम्ही गोपाळ कृष्ण महाराजाला, ईश्वराला आम्ही त्रास देतो, देवाने सांगितलं आम्ही ऐकत नाही, पण देवही आमच्याकडे आमच्याकडे पाहताना लेकरासारखं पाहतो. तुम्ही म्हणत असेल तुला किती वेळा समजून सांगतो रे, किती वेळा तुला समजून सांगितलं, किती वेळा मी अवतार धारण केला, कृष्ण म्हणून आलो, दत्त म्हणून आलो, चक्रपाणी म्हणून आलो, गोविंद प्रभू म्हणून आलो, कृष्ण म्हणून आलो, तरी तू काही ऐकत नाही. आम्ही देवाला म्हणतो तमेव माताचे पिता तमेव बंधूच सखा, तमेव सर्व मम देव देव, सगळं काही तुम्हीच आहे देवा, तुम्ही हो, तुम्ही हो. मैं शब्द, तुम अर्थ, मैं शब्द तुम अर्थ, और तुम बिन सब व्यर्थ. कान्हा तुम्हारे प्यार ने जीना सिखा दिया, कान्हा तुम्हारे प्यार ने जीना सिखा दिया, हमको तुम्हारे प्यार ने, हमको तुम्हारे प्यार ने इंसान बना दिया.
माधव तुम्हारे प्यार ने, हे केशव तुम्हारे प्यार ने। गोपाळ कृष्ण महाराजांचं ते रूप पाहिलं तर सगळ्या जगांना हवा हवंसं वाटलं. मोठे मोठे जसे होत गेले तसे गवळण वळणे वगैरे त्रास देत होते गोपाळ कृष्ण महाराज. पण त्रासामध्ये आपलं पण होतं. देवाने माझ्या घरी यावं, माझ्या घरच्या उतरण्या त्यांनी पाडाव्या, माझ्या घरचं ते दूध गोपाळ कृष्ण महाराजांनी खावं. त्रास होता पण त्या त्रासामध्ये आपलं पण होतं. देव माझ्या घरी कधी येते म्हणून प्रत्येक गवळण वाट पाहायची. गोपाळ कृष्ण महाराज सगळ्यांना घेऊन जायचं, वर शिंके तोडायचे, उतरण्या सगळ्याला उचलून एखादे एक करून द्यायचे, सगळे डाळदाणे एखादे एक करून द्यायचे, झाडं वगैरे उकळून टाकायचे. त्यावेळेस कुलूप नव्हतो, त्यावेळेस लॉक वगैरे नव्हते. त्यावेळेस बॉन्ड पेपरही नव्हते असे लिहिले. एक सुंदर वाक्य कोणीतरी सांगितलं, जरूर कोई अपनी जबान से मुकरा होगा, जरूर कोई अपनी जबान से मुकरा होगा, इसीलिए तो बॉन्ड पेपर का जमाना आया होगा. विश्वास ठेवत नाही कोणी कोणावर. जबानीवर त्यावेळेस होतं सगळं. घराला लॉक लावायची गरज नव्हती. घर गोपिका दरवाजा उघडा ठेवून जायचे, नुसती कडी लावलेली असायची. ते आमंत्रण असायचं कृष्ण महाराजांना, अरे देवा ये, या घरी ये, तुझी आतुरतेने जन्मोजन्मीची तुझी वाट पाहते. कुंचिका जन्मोजन्मीची वाट पाहत होते. 100 वर्षापर्यंत पिंजऱ्यामध्ये अशी राहिली हो, कुंपण निघालेलं तिला. कधीपासून वाट पाहत होते. आणि गोपाळ कृष्ण महाराज ज्यावेळेस भेटले ना, जेव्हा आडवायला लागले, अगं सुंदरी थांब, अगं सुंदरी थांब. त्याने काठी उगारली, सुंदरी बनतोस, सुंदरी बनतोस काय, मला माझी चेष्टा करतो काय, विद्रूप आहे म्हणून माझी चेष्टा करतो. गोपाळ कृष्ण महाराजांनी त्याच्या पायाच्या अंगठ्यावर आपला अंगठा ठेवला, त्याची हनुटी झाली, त्याला असं उंच केलं. सुंदर 16 वर्षीय ती सुंदर ललना झाली होती. ज्यावेळेस ललना झाली ना, त्यावेळेस रडायला लागली, ढसाढसा रडली, गोपाळ कृष्ण महाराजांच्या पायावर पडली. किती वाट पाहायला लागलीस, किती वाट पाहायला लागलीस. हातामध्ये त्याचे चंदन घासलेलं होतं ना, गोपीचंदन. गोपाळ कृष्ण महाराजांना द्यायला लागले, घे, अरे तुझ्यासाठीच घासत होते ना, तुझ्यासाठीच वाट पाहत होते ना. कृष्ण म्हणाले, अरे तिथं कंसासाठी नेत होती ना. अरे कंसासाठी कोण नेत होतं, वाट तुझी पाहत होते जन्मोजन्मीची. पण त्या कंसाच्या अत्याचारापुढे तुझ्या राज्यामध्ये राहून सांगता येत नव्हतं. वाट तुझीच पाहिली जाते. तू कधी येशील, कधी भेट देशील. गोपिका दरवाजाला कडी लावलेली उघडे ठेवायचे, वाढवायचे कृष्ण महाराजांचे, कधी येतील आणि कधी आमच्या इथलं दही दूध खातील, नवनीत खातील, माखण खातील. याची गोपाळ कृष्णाला त्रास द्यायचे नाही, सगळे उतरणे मिसळून टाकायचे, सगळे दही दूध खाऊन टाकायचे. पण एक प्रेम होतं त्याच्यामध्ये, एकही प्रेम होतं की गोपाळ कृष्ण महाराज रस्त्याने निघाले की सगळे आपले काम धाम सोडून गोपाळ कृष्ण महाराजाला पाहिजे, बलराम देवांना पाहिजे. गोपाळ कृष्ण महाराज बासरी वाजत पुढे निघायची, काही मागून यायच्या. आताची गुराखी वेगळी, आताच्या गुराखीला गुरं पुढं ठेवावं लागतात, मागून त्यांना जावं लागतं. गोपाळ कृष्ण महाराजांच्या काळात तसं नव्हतं. गोपाळ कृष्ण महाराज पुढे चालायचे वेणूचा राग करत, हो, आणि मागे काही यायच्या. जिथं देव जाईल तिथं काही यायच्या, जिथं गाई जाते तिथं देव जात नव्हतं. पण ज्यावेळेस विधीने राजविधीने चालायचे त्यावेळेस सगळे गोपवाले सगळं आपलं काम नामाचं सोडून द्यायचे आणि गोपाळ कृष्ण महाराज तिथे ठुमकर ठुमकर मुरडलं ते पाहायचे. फार सुंदर एक भजन आहे तिथे, मेरे बाकी बिहारी लाल तो इतना ना कर श्रृंगार कि नजर कभी लग जाए, तेरी मूरत यहाँ पे मन मेरा अटका, तेरी सूरत यहाँ पे मन मेरा अटका, प्यारा लगे मुझे तेरा ठुमका, तेरे घुंघर वाले बाल, तू इतना ना कर श्रृंगार नजर तुम्हें लग जाएगी, तेरी कमर यहाँ पे दिल मेरा अटका, प्यारा लगे तेरा प्यारा ठुमका, तेरी टेढ़ी मेढ़ी चाल. कोणतं कार्य सरळ नाहीच देवाचं. लहानपणापासून चांगलं बी ठुमकत होतं, मुरडत होतं. प्रत्येक क्रिया गोपाळ कृष्ण महाराज ज्या वेळेस बोलायचे, सांगायचे, बलराम भैया म्हणायचे, कृष्ण अरे मी काही ठरवलं की तू काय म्हणतो मला कळतच नाही, तुला आहे काय सांगायचं काय मला हेच कळत नाही. स्मित हास्य करायचे गोपाळ कृष्ण महाराज, जे कार्य करायचे करून घ्यायचे.
सगळी वाकडी तिकडीच चाल है। तेरी टेढ़ी मेढ़ी चाल, तू इतना ना कर श्रृंगार की तो नजर तो ही लग जाए। मेरे बाके बिहारी ला तू इतना न करियो सिंगार, नजर तो है लग जाएगी, नजर तो है लग जाएगी, नजर तो है लग जाएगी, नजर तो है लग जाएगी। मेरे बाके बिहारी ला, मेरे बाके बिहारी ला तू इतना न करियो सिंगार, नजर तो है लग जाएगी, नजर तो है लग जाएगी, नजर तो है लग जाएगी, नजर तो है लग जाएगी। गोपाळ कृष्ण महाराजांची सुंदर मूर्ती आणि त्या मूर्तीचा आस्वाद सगळेच गेले। जसं जसं वय वाढत गेलं तसं तसं प्रेम वाढत गेलेलं आहे। प्रेम बी कसं वाढतं, प्रेम एकदम होत नाही। सुंदर आहे म्हणून प्रेम जर झालं त्याला म्हणतात वासना। सुंदर आहे म्हणून प्रेम झालं त्याला म्हणतात वासना। आणि प्रेम झाल्यानंतर जे सुंदर वाटतं त्याला म्हणतात प्रेम। काय समजलं? सुंदर असल्यावर प्रेम होणं यात काय मोठं कौतुक आहे? प्रत्येक सुंदर वस्तू प्रत्येकालाच आवडते। गुलाबाचं फुल कोण म्हणत, कोणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडतं, कारण ते हाय सुंदर, त्याला म्हणतात वासना। इथं तो एक त्यांनी सांगितलंय, सुंदर आहे म्हणून प्रेम झालं तर ती वासना। प्रेम झाल्यानंतर ती सुंदर वाटायला लागते, मग कशी असो ते खरं प्रेम। गोपाळ कृष्ण महाराजांचं प्रेम वाढतच गेलंय। क्षणोक्षणी दिवसाच्या एक क्षणाक्षणाप्रमाणे गोप ग्वाल्यांची प्रेम वाढतच गेलं। प्रेम इतकं वाढलं की गोप ग्वाले जे आहेत तिथे अजूनही तुम्ही वृंदावन मध्ये जर की तुम्ही गेले ना त्या ठिकाणी पहा, त्या ठिकाणी दुसरं काही म्हणलेलं असेल, हो म्हणायचं असेल तर राधे राधे म्हणले जातं, नाही म्हणायचं असेल तर राधे राधेच म्हणले जातं। राधे राधे। एखाद्या दुकानात जातो, मला हे आम्हाला शंख पाहिजे, केवढ्याच आहे? तो सांगतो 3000 रुपयाचं। नाही 3000 रुपये नाही, जास्त झालं। मग केवढ्या पाहिजे तुम्हाला? ते म्हणतात 2000 दे। राधे राधे। त्याच्या हवावर लोक घ्यायचं राधे राधे, तो नाही म्हणतच नाही, राधे राधे। त्याला पटली किंवा अरे हे एवढ्याला देतो म्हणतो राधे राधे। त्या ठिकाणची पद्धत आहे। कृष्ण कृष्ण सगळं, त्या कृष्ण जोपर्यंत त्या गोकुळामध्ये आहे ना, सगळीकडे कृष्णच आहे। दही दूध म्हणले जात नाही, काही असेल तर कृष्णच म्हणल्या जातात। गोविंद घ्या म्हणे दामोदर घ्या, दह्याला दुधाला दामोदर म्हणल्या गेलं, कृष्ण म्हणल्या गेलं। पतीला सुद्धा कृष्णच म्हणल्या गेलं। पती जरी समोर आला तर कृष्ण झाला दिसायचं। इतकं प्रेम, इतकी आवडी कृष्ण परमात्म्यांची त्या महिला मंडळामध्ये, गोपवाल्यामध्ये, सगळ्यामध्ये संचरलेली आहे। बासरी वाजवत होते म्हणून त्या रवंत करून बसणाऱ्या त्या ग्वाले आहेत किंवा गोप आहेत असं एवढंच नाही, पुरुषांना सुद्धा ऐसे गाते वेदाचार्य, पशु पक्षी तिल्यांची सगळ्यांनाच वेद व्हायचा, अगदी आकर्षित व्हायचे। यमुना तीरी असलेल्या त्या जळामध्ये असलेले ते जलचर आहे ना, ते सुद्धा असे वर यायचे बाहेर गोपाळ कृष्ण महाराजांच्या मूर्ती पाहण्यासाठी। वृक्षवता वृक्षवल्ली लता अजबच असायचा, अजब अजब गजब। बिना मौसमच्या सुद्धा त्या ठिकाणी फुल अगदी अगदी फुलच फुलं दिसायची। तो मौसम नसला तरी फुलं। ब्रह्मकमळ म्हणाले 12 वर्षांनंतर एकदा फुलत असतो, घरी लावा आपण कधी 12 वर्षांनंतर एकदा। दररोज ब्रह्मकमळ फुलायची त्या गोकुळामध्ये। आणि प्रत्यक्ष परब्रह्म आहे त्या ठिकाणी, ब्रह्मकमळ काय फुलताय, प्रत्यक्ष परब्रह्म येतो। प्रेम वाढत गेलं, प्रेम वाढत गेलं, इतकंही वाढत गेलं की आता कृष्ण नाही दिसला तर सुधरत नाही, काही समजत नाही, काही काय चाललंय, वेड्या होऊन जायच्या त्या।
कृष्ण नाही दिसलं तर झाडाला कवटाळायचे, झाडाला मिठी मारायच्या, असं आलेलं आहे त्या झाडाला मिठी मारायच्या. सगळे दिवस सारखे नसतात. कंस वधानंतर गोपाळ कृष्ण मथुरेमध्ये गेले, आपल्या भक्तांना सोडून गेले. कंस वधानंतर कथा आज तुम्हाला ही सांगायची, इथून कथा सुरुवात होती. गोपाळ कृष्ण महाराज आता मथुरेमध्ये गेलेले आहेत, पण ज्यांच्यासोबत 12 वर्षापर्यंत राहिले त्यांचा काही विचार देवाने करायला पाहिजे होतं, नाही केलं. कंस वधानंतर मथुरेमध्ये गेलेले गोपाळ कृष्ण महाराज, पण गोपवाले त्यांची अवस्था काय आहे? तिथल्या गायीच्या गोपाळ कृष्ण महाराजांनी 12 वर्षाच्या संविधान दिलेलं, जवळीक दिलेली, त्यांच्या पाठीवर हात मिळवलेला आहे. त्या गायी तशा सोडल्या. ज्या गोपिका आहेत, ज्यांनी आता त्या यशोदेच्या मैत्रिणी आहेत किंवा समवयस्क जे आहेत त्यांच्यासोबत खेळलेले आहेत गोपाळ कृष्ण महाराज, किंवा ज्या मावशांनी त्यांना खाऊ घातलेलं आहे प्रेमाने, किंवा एक लोण्याच्या गोळ्यासाठी त्याला नाचायला लावलेलं आहे गोपाळ कृष्ण महाराजांना, त्यांचे विचार केला नाही देवाने, त्यांनाही सोडून दिलं. मंथन करायच्या त्या यशोदे मातेसोबत, आणि गोपाळ कृष्ण महाराज त्या ठिकाणी यायचे. बोलता येत नव्हतं, बोबडे बोल, बोबलं बोल, ठीक आहे, बोबलं बोबलं बोलायचे. मावती दे ना, मावशी म्हणायची, अरे असे नाही देणार, पहिले नाचून दाखव. नाचायला लावायचे. गोपाळ कृष्ण महाराज त्या लोण्याच्या गोळ्यासाठी नाचायचे. अहो जगाला नाचवणारा तो लोण्याच्या गोळ्यासाठी नाचतोय. ऐसी प्रीत लगी वृंदावन, गोपी नाच नचाए, प्रेम के वश अर्जुन था क्यों, भूल गए ठकुराई, सबसे ऊंची प्रेम सगाई. दुर्योधन का मेवा त्यागा, सांग विदुर घर खाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. जगाचा नियंता, मालक, चालक तो लोण्याच्या गोळ्यासाठी नाचतोय. काय अद्भुत आहे, काय अद्भुत आहे. नाचून दाखवायचे गोपाळ कृष्ण महाराज, आणि लोण्याचा गोळा खायचे बी कसं, इकडं लागायचं, गालावर लावायचे त्या गोपिका, नाच पाहायच्या. यशोदेला सांगायचे, यशोदे अगं पाय कसं नाचते तुझा पाय कसं नाचते, पाय आमचा कृष्ण पाय कसा नाचतोय. यशोदा म्हणायचे, तू दररोजच नाचतो. त्रास द्यायचे, पदर ओढायचे, मडके फोडून टाकायचे, दोरी ओढायच्या. अरे काना, अरे बस कर ना, किती त्रास देतो. त्या त्रासातून प्रेम होतंय, आपलं पण होतं. ज्यावेळेस सोडून गेले ते आठवलं नाही देवाला, सोडून दिलं, विसरले देव. कंस वधानंतर पोहोचलेले तिथं उद्धव देवाला प्रेमदान दिलं. उद्धव देव नेहमी सोबत राहायचे. उद्धव देव प्रेम असायचं त्यांच्या गोपाळ कृष्ण महाराजांवर, एक क्षण विसरत नव्हते. उद्धव देवाला वाटलं मीच खूप प्रेम करतो देवावर, माझ्यासारखं प्रेम कोणावरच नाही, श्रीकृष्णावर जितकं प्रेम मी करतो ना तितकं प्रेम दुसरं कोणी करत नाही. जेच गोपाळ आमचे श्री चांगदेवावरतीची आमची गोसावी, जे श्री चांगदेवावरतीची आमची गोसावी, जेच आमचे श्रीकृष्ण तिची आमचे श्री चक्रधर स्वामी. एक चरित्र असंही आलेलं आहे आमच्या लीळाचरित्र ग्रंथामध्ये, महाग्रंथ राजामध्ये. आचार्यांना असंच वाटलं की मी सगळी देवाची सेवा करतो, मीच करतो सगळं. भगवान श्री चक्रधर स्वामींनी 6 महिन्याचं दुरांतर दिलं त्यांना. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं, अरे माझ्याशिवाय देवाचं काही अडत नाही, माझ्याशिवाय काही अडत नाही, माझ्या वाचून काही आपली राहत नाही, हे माझं कळले. सन्निधानी तव अंतरले, अभागी मी भरपूर, हे त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं. कांडावर मोजायला लागले दिवस, एक एक श्वास आता आहे, आज आहे, आजची पाहणे, आजची बोलणे, अशी अवस्था झाली. अहंकार गळून पडला. हे 800 वर्षापूर्वी चक्रधर स्वामींनी आपल्या महाग्रंथ राजामध्ये दाखवलेलं. द्वापरयुगामध्ये असंच आहे, द्वापरयुगामध्ये असंच आहे. उद्धव देवाला असं वाटतं की मी फार प्रेम करतो श्रीकृष्ण महाराजांवर, माझे इतकं प्रेम कोणावरच नाही. गोपाळ कृष्ण महाराज म्हणाले, आता बरेच दिवस झाले, मी जरा मथुरा सोडून आलो, जरा पाहून या एकदा काय हाल आहे, माझ्या गोकुळाचे काय हाल आहे, पाहून या.
माझी इच्छा होऊन राहिली तिथं जावं, पण राजकारणातून मला जाता येऊन नाही राहिले. उद्धवदेवांना असं नाही सांगितलं तुमचा अहंकार तुम्हाला दाखवायचे, तुमचा अहंकार काहीच नाही, मिथ्या आहे म्हणून, असं नाही. खूप दिवस झाले म्हणाले, मी गोकुळ सोडून आलेलो आहे, मला गोकुळाची आठवण येते, पाहून या ना एकदा गोकुळामध्ये काय हालचाल चालते. गोपाळकृष्ण महाराजांनी स्वतःचा रथ दिला, त्यांना पितांबर दिलं, त्यांना पाठवलं. मलाच जायचं होतं पण तुम्ही जाऊन या. उद्धवदेव निघाले, गोपाळकृष्ण महाराजांकडे निघालेले, हो गोकुळाकडे निघालेले. कोणीतरी लांबून पाहिले की कोणतरी रथामध्ये येते. रथ म्हणजे साधा रथ नाही, हा कृष्ण महाराजांचा रथ आहे. वस्त्र मी पाहिलं तर भरजरी वस्त्र आहे, रेशमाचे वस्त्र आहे. जे गोपाळकृष्ण महाराज पितांबर नेसतात त्याप्रमाणे ते पितांबरासारखे वस्त्र आहे. ज्याला दिसलं तो पळतच सुटलाय मागे गोकुळाकडे. अरे कृष्ण आलाय, आपला प्राण आलाय, आपला प्राण आलाय, कृष्ण आलाय, प्राणनाथ आलाय आपला. सगळं गोकुळ एक ठिकाणी एकवटल्या गेले. कृष्ण आला, कृष्ण आला म्हणून सगळी राजबीदी त्या गोकुळाची दोन्हीकडून वाट पाहत आहे. जसं जसं रथ जवळ आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं वस्त्र तेच आहे, रथही तेच आहे, पण आतला माणूस ज्याची वाट पाहतोय तो नाही आहे. जवळ आल्यानंतर लक्षात आलं अरे कोण आहे. मग कोणतरी सांगितलं अरे कृष्ण नाही आहे, कोणतरी दुसरा आहे. पाहिलं तर ते पाहिलं, खाली उतरल्यानंतर कोण तुम्ही, आपण कोण. रथ तर माझ्या प्राणनाथाचं आहे, माझ्या कृष्णाचं आहे, वस्त्र त्याची आहे, आपण कोण. ती म्हणाली मी उद्धव. कुठून आले आपण. मथुरेतून आलो. कशासाठी आले. तुम्हाला भेटण्यासाठी आलो. काय भेटता म्हणे आपण, काय आमची अवस्था आहे, काय 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 आहे काय आमच्याजवळ. फक्त शरीर राहिलेले आहे आमचं. वृक्षासारखे वृक्ष दिसते म्हणाले, पहा त्याला फळ आहे का, फुल आहे का, त्याला पालव आहे का, काहीच नाही. कृष्ण महाराज असताना त्या झाडा वृक्ष लता वेली फूल फळ तिथलं असलेलं वातावरण आणि गोपाळकृष्ण महाराज ते सोडून गेल्यानंतर बदललेलं वातावरण खूप फरक आहे. म्हणाले मी भेटायला आलो. कोणाला भेटायचंय तुम्हाला. म्हणाले तुम्हालाच भेटायला आलो. आम्हाला काय भेटताय म्हणाले. ज्यांना भेटायचं त्यांना भेटा. कोण आहेत म्हणाले ते पहा म्हणाले, त्यांची अवस्था पहा. गोपाळकृष्ण महाराज काहीच नाही या ठिकाणी, फक्त जीवन जगणं आहे, फक्त आता दिवस मोजणं आहे. काहीच रस नाही राहिलेला जीवनामध्ये, रसच नाहीये काही, ईश्वराशिवाय काही रस नाही. जसे उद्धवदेवांचे डोळे इकडं तिकडं पाहिलं त्यांनी, सगळीकडं आक्रोश आहे, आक्रांत आहे, डोळ्यामध्ये अश्रू आहे, निस्तेज चेहरे आहेत, कोणाच्या चेहऱ्यावर हास्य नाही. कोणाला जर बोलायला गेलं, कोणाला जर विचारलं, डोळेवर कोण पाहायचं, कोण. ते म्हणाले मी आहे. कृष्ण आहेस, कृष्ण आहेस का तू. ते विचारवंत फार सुंदर एक कथा सांगतात. इतिहासामध्ये एक जोडी अशी होऊन गेलेली आहे, लैला मजनूची. लैला मजनूची अशी जोडी होती की देवाला त्यांना विचारायला, अरे उठ मी देव आहे, बोल तुला काय पाहिजे. तुम्हाला कोण देव. अरे देव परमात्मा ज्याने सृष्टी बनवली तो आहे मी. मजनू विचारायचं तू लैला आहे का. लैला जवळ गेला, तुम्हाला तू मजनू आहे का. अरे देव मी, काय तुला काय पाहिजे. तुम्हाला मजनू पाहिजे, मला देतो का. लैला म्हणायची मला मजनू पाहिजे, मजनू म्हणायची मला लैला पाहिजे, तू देतो का. ते जर भेटत असेल तर ठीक आहे, बाकी देव नको मला, काही नको. देवही नको, जगातल्या काही वस्तूही नको, काहीच आवडत नाही. फक्त आवडतो तो तोच. तीच अवस्था या गोपिकांची झालेली. काही आवडत नाही त्यांना, फक्त एक कृष्ण आवडतोय. नवऱ्याकडे पाहिल्यानंतर सुद्धा कृष्ण आलास. बाजारामध्ये दही दूध विकायला घेऊन गेले तरी बाई हे ताक केवढ्याचे, दही केवढ्याचे, दूध केवढ्याचे, लोणी केवढ्याचे. दही दूध चूक लोणी हे कृष्ण आहे. हेही कृष्ण आहे. ही लोणी केवढ्याची, लोणी नाही म्हणाली, हे कृष्ण आहे. मणक्यामध्ये सुद्धा कृष्ण दिसायचा, दुधामध्ये दह्यामध्ये कृष्ण दिसायचा. जिकडं पाहिलं तिकडं फक्त कृष्ण दिसायचा, कृष्णाचा चेहरा दिसायचा. कुठे तो. शरीर चलती बोलती होती, शरीरात प्राण नव्हता, प्राणीयाळा होता त्या शरीरामध्ये.
प्राणी आता मथुरेमध्ये गेलेला आहे. ती अवस्था पाहिली उद्धवाने. उद्धवाला वाटायचं मी गोपाळ कृष्ण महाराजांना इतकं प्रेम करतो की काय. पण ज्यावेळेस त्यांनी पाहिलं की कृष्णाशिवाय यांचं जीवन म्हणजे शून्य आहे, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की अरे आता मी गोपाळ कृष्ण महाराजांना सोडून आलो. मला इतकी आठवण नाही आली. हे गोपाळ कृष्ण महाराज इतके दिवस सोडून येतं, हे कृष्णाशिवाय एक क्षणी यांचा जात नाही. कुठे म्हणाले यांचं प्रेम आणि कुठेही माझं प्रेम. यांच्या प्रेमापुढे माझं प्रेम किती क्षुल्लक वाटतंय मला. ती प्रेम पाहिल्यानंतर, त्या गोपिकेची अवस्था पाहिल्यानंतर स्वतःविषयी उद्धवांना असं वाटायला लागलं अरे मी काहीच नाही. उद्धवदेव खाली उतरले, रथाच्या खाली उतरले. ज्या गोपिका होत्या ज्यांना गोपाळकृष्ण महाराजांविषयी विचारत होते, ज्यांच्या विरह अवस्था होत्या, उद्धवदेव खाली उतरले. त्यांच्या त्या पायाची ती धूळ आहे, ती धूळ ते जमा करायला लागले. त्या वस्त्रामध्ये त्यांनी जमा केली, त्यांना वंदन केलं, डोक्याला लावलं. एक तर ती पवित्र झालेली गोपाळकृष्ण महाराजांच्या स्पर्शाने, त्या ईश्वराच्या विरहामध्ये इतकी विरहिणी झालेल्या या गोपी त्यांच्या चरणाची धूळ ते डोक्याला लावतायत, कपाळाला लावतायत. ती जमा केली त्यांनी, रथामध्ये ठेवली, प्रत्येकाजवळ गेले. तू कोण? म्हणाले मी कृष्ण. कुठे आहे कृष्ण? ते काय म्हणाले सगळीकडे कृष्णच आहे, कृष्णाशिवाय तर काहीच नाहीये, कृष्णच आहे म्हणाले. कृष्णाची वाट पाहते आम्ही, आसुसलेले आमचे डोळे. कृष्णाशिवाय काहीच नाही, कृष्णाशिवाय सगळे व्यर्थ आहे. कृष्ण आहे का? बाजारात जगला तरी कृष्णच आहे का? उद्धवाला विचारायचे कशा आहे माझं कृष्ण, कसा आहे, काय करतोय तो? म्हणाले आता राजवैभवामध्ये येतो, मथुरेमध्ये आहे, आता राजा झालाय तो. आमची आठवण कशाला करेल? त्याला तर सगळ्या वस्तू भेटल्या ना त्या ठिकाणी. उद्धवदेव म्हणायचे नाही, असं नाहीये. कृष्ण मथुरेमध्ये जरी आहे, राजवैभवामध्ये जरी आहे, सगळ्या सुबत्तेमध्ये जरी आहे, पण कृष्ण तुम्हालाही विसरला नाही. आम्हाला विसरला नाही कृष्ण, आम्हाला विसरत नाही कृष्ण. रडायच्या हाय मोकळून रडायचे. अरे तुझ्या वांचून पाहे ना आमची अवस्था कशी आहे कृष्ण, तुझ्या वांचून पाहे ना आम्ही कशी. हे प्रेम आहे, प्रेम आहे. अभिलाष शोध चिंताच स्मरण कीर्तन उद्वेग परिपश्च उन्मादो व्याधी रेवच जडता मरणस्य दश अवस्था प्रकृतीत असं म्हणलं. अभिलाष, कोणत्याही गोष्टीची अभिलाषा करणे, इच्छा. शोध, आवडलेल्या वस्तूचा शोध घेणे. चिंताचे, त्याच्याविषयी चिंतन करणे, मनन करणे, आठवण करणे त्याची. अभिलाष शोध चिंताचे स्मरण, त्याची आठवण करणे नेहमी नेहमी. अभिलाष शोध चिंताचे स्मरण गुण कीर्तन, त्यांच्या गुणाचं अनुमोदन करणे, आठवणी गुण सांगणे. उद्वेग प्रलिपश्च उन्माद व्याधिरेवच, त्याच्याशिवाय राहणं दुभर होणे. जडता मरणश्चे, शरीर जडमड होणे, आणि शेवटची अवस्था असते तिची ती मरणे. मरणश्चैव दश अवस्था प्रगत. नागदेवाचार्याने दशावस्था प्रगटल्या भानखेडीला. 10 अवस्था ह्या होत्या. अभिलाष शोध चिंताच स्मरण कीर्तन उद्वेग प्रणिपश्च उन्माद व्याधिरेवच जडता मरणश्चैव दश अवस्था प्रगत. भिक्षा मागायला जायचं तर भिक्षा मागत असताना भिक्षा द्या म्हणत नव्हते, चक्रधर द्या मद चक्रधर द्या. लोक म्हणायचे देवाविना वेडा झाला, पिसा झाला. काहीच नाही, देव दिसायचे, फक्त देवच दिसायचे. देवच देता का? चक्रधर देता? काय हवंय तुला? चक्रधर द्या. हवंय देता का तुम्ही? श्री चक्रधर पाहिजे, देता काय तुम्ही? हे प्रेम आहे, ही आवडी आहे. प्रेम बोलीजे, भक्ती बोलीजे. प्रेम प्रथम अवस्था प्रेम, उत्तर अवस्था भक्ती. प्रथम अवस्था प्रेमाची. प्रेम इतकं होतं गोपाळ कृष्ण महाराजांची भक्ती, एक भक्ती झाली होती. एक ईश्वराविषयी प्रेम म्हणजे ती प्रेम नव्हे, विषय प्रेम नव्हे, एक आवडी भक्ती होती की तोच सर्वस्व आहे. मेरे तन में शाम, मेरे मन में शाम, मेरे रोम रोम में शाम.
मेरे तन में शाम, मन में शाम, रोम रोम में शाम रे। शाम सिमर ले ध्यान लगा कर, छोड़ जगत के काम रे। बोलो श्याम, बोलो श्याम, बोलो श्याम श्याम श्याम। तेच होतं भक्त कृष्ण, रोम रोम में मेरे बसने वाले मेरे श्याम। प्रत्येक रोमारोमातून शब्द फुटायचा, प्रत्येक रोम रंध्रांमधून जर काही आवाज यायची तर फक्त कृष्णच होती, कृष्ण होती. आपण म्हणतो गोपाळ कृष्ण महाराज अर्जुनासोबत इतकं का राहिले? 5 पांडव दुसरी आत्याचीच मुलं होते ना, कुंतीचीच मुलं होते ना, मग कृष्ण सोबतच का? कृष्ण अर्जुनाच्या सोबतच का? त्या अर्जुनाच्या प्रत्येक रोमारोमातून कृष्ण नावाचं स्मरण असायचं. एक वेळा थकून भागून आलेले अर्जुन देव, कृष्ण महाराज त्यांची जेवणासाठी वाट पाहत आहेत. शयनगृहामध्ये झोपलेले अर्जुन देव जेवायच्या वेळेस येत नाही. रुक्मिणी वाट पाहते की अर्जुन देव कसे काय आले नाही, म्हणून सेवकाला बोलवायला पाठवते. नारदमुनी त्या ठिकाणी आलेले, कृष्ण महाराज त्या ठिकाणी बसलेले. सेवकाला बोलवायला पाठवतात, सेवक बोलवायला जातो तर पाहतो तो अर्जुन देव झोपलेले, गाढ झोपलेले, थकून आलेले हस्तिनापुराहून द्वारकेला पोहोचलेले, गाढ झोपलेले. पण गोपाळ कृष्ण महाराजांच्या अंगामधून, आपल्या अर्जुन देवाच्या एक अंगामधून, प्रत्येक रोमारोमामधून कृष्ण नामाचा एक जप आहे. कृष्ण 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 कृष्ण. अर्जुन देवाला उठवायला आलेला तो सेवक त्या कृष्ण नामाच्या जपामध्ये तिथेच राहिला. बराच वेळ वाट पाहिली, सेवक येत नाही. नारद मुनी म्हणाले मी जाऊन येतो. देव म्हणाले नाही मी जातो. नाही देवा तुम्ही बसा, मी जाऊन येतो. नारद मुनी त्या ठिकाणी गेले अर्जुनाकडे, अर्जुन देवांना उठवायला. तो सेवक होता, तो अर्जुनाच्या आजूबाजूला अशा फेऱ्या मारत होता. कृष्ण कृष्ण त्या नामामध्ये रमलेला फेऱ्याच मारत राहिला. नारद मुनी त्या ठिकाणी गेले अर्जुन देवाला उठवायला. अर्जुनाला उठवायचं होते पण ती कृष्ण नामाची ध्वनी येत होती. त्यांनी आपलं ती जे होतं तंबोरा तो काढला, कृष्ण कृष्ण कृष्ण, त्याच्यामध्ये ते रममाण झाले. सेवकाला पाठवलं, तोही तिकडं. नारद मुनी गेले, तोही तिकडे. रुक्मिणी म्हणली देवाई काय चाललं काय आपल्या राज्यात? कारभार काही व्यवस्थित नाही, तुमचं लक्ष नाही सगळं देवाचे आता कारभारामध्ये. का म्हणजे सेवकही तसे आलेले, अभ्यागतही तसे गेले, बोलून आणायचे तर तिकडेच रमले. देव म्हणाले थांबा मी जातो, मी बोलू. नाही देवा थांबा, तुला मी जातो. रुक्मिणी त्या ठिकाणी पोहोचते. पाहिल्यानंतर अर्जुन देव गाढ झोपलेले आहेत. प्रत्येक रोमारोमामधून कृष्ण कृष्ण ध्वनी येते. सेवक त्या ठिकाणी त्या नामामध्येच मग्न आहे. नारद मुनी त्या ठिकाणी गेलेले तंबुऱ्यामध्ये ते नारायण विसरले. कृष्ण कृष्ण नामाच्या ध्वनीमध्ये ते अर्जुनाच्या बाजूस फेऱ्या मारतायत. रुक्मिणीने हे पाहिल्यानंतर ते ध्वनी ऐकली. रुक्मिणी बी त्या ठिकाणीच रमली, विसरून गेली की त्यांना उठवायचे, त्यांना घेऊन जायचे. जेवायची गोपाळकृष्ण महाराजांची उशीर व्हायला लागलेला आहे, विसरून गेली. गोपाळकृष्ण महाराजांना खरंच काय चाललं राजकारणावर आपल्याला लक्ष दिसत नाही. सेवकही तशी, अभ्यागत आला तोही तसा, रुक्मिणी तीही तशीच. चला म्हणाले मी जातो, पाहतो. पाहिलं तर त्या ठिकाणी ती अर्जुनाच्या शेजारी चक्र मारतायत आणि ध्वनी होती आहे कृष्ण कृष्ण कृष्ण. प्रत्येक नामाची, प्रत्येक रोमारोमातून ध्वनी येते. गोपाळ कृष्ण महाराज जातात त्या रुक्मिणीला हलवतात. अरे उठ रुक्मिणी बाई काय चाललंय? अरे तू बोलवायला आली होती, इकडेच रमली. ते म्हणाले कृष्ण नामाची ध्वनी तितकी गोड होती, मला समजतच नाही. मी अर्जुन देवाला उठवायला आले, त्यांना बोलवायला आले. हे कारण होतं. 5 पांडव असताना सुद्धा गोपाळ कृष्ण महाराज अर्जुनासोबत नेहमी राहण्याचं कारण हे. ज्या ठिकाणी देव आहे ना, देवाचं नाव आहे ना, त्या भक्ताला ईश्वर सोडतील कसे, एकटे कशी सोडतील? म्हणून अर्जुनाच्या सोबत यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र पार्थो धनुर्धर असंही म्हणा. जिथं देव आहे तिथं अर्जुन आहे, जिथं अर्जुन आहे तिथं देव आहे. आणि ज्या ठिकाणी दोन्ही आहेत त्या ठिकाणीच धर्म आहे, त्या ठिकाणी स्त्री आहे, त्या ठिकाणीच विजय आहे. ह्या ठिकाणी पहा तुम्ही आता त्या प्रत्येक गोपिका जे आहेत त्या कृष्णमय झालेले, सगळे कृष्णमय. गोरस घ्या कोणी, गोरस विकायला गेल्यानंतर
गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यानो, जव जव हासती मथुरेच्या ग, जव जव हासती मथुरेच्या ग, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यानो, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. कृष्ण कृष्ण गोपिका गोप त्याच्यामध्ये रममाण. कृष्ण महाराजांच्या लीळा विचारायच्या त्या उद्धव देवाला. कृष्ण महाराज कसे आहेत? आमच्याकडे असताना कृष्ण महाराज असे होते, आता मथुरेमध्ये कसे आहेत? कसं चाललंय त्यांचं कारभार? आम्हाला विसरलेच तर नाही ना. उद्धवदेव एक एक अविल अभंग आणि ईश्वराच्या त्या लीळा सांगायच्या. सांगता सांगता 6 महिने उलटले, 6 महिने निघून गेले. उद्धवदेव त्या गोकुळामध्येच रमलेले, अजून गोपाळकृष्ण महाराजांच्या मथुरेमध्ये निघालेच नाही. त्यांचं ते प्रेम पाहून उद्धव देवाला असं स्वतःबद्दल असं वाटायला लागलं की मी काहीच नाहीये. 6 महिने झाले देवाला सोडून मी आहे. मी देवाच्या जवळ असायला पाहिजे, मी देवाला सोडलंय आणि देवाने यांना सोडले, पण यांनी एक क्षणही देवाला सोडलेलं नाहीये. बिछड़े कभी मेरे शाम तुमसे जी ना सकूंगी मैं, सुन लो कसम से, जब भी मैं भटका तो बना सहाई, मेरी आँख भर आए बीते पलों की याद जो आई, मेरी आँख भर आए, आँख भर आए. तूने अहंकार गळून पडला, त्याचा गळून पडला की मी श्रीकृष्ण महाराजांवर खूप प्रेम करतो. काहीच नाही, आम्ही काहीच नाही. आम्ही काय देवावर प्रेम करतो? ज्यांची स्वतःवरच लक्षच नाही राहिलं
कधी स्नान केलेलं आहे, कधी आंघोळ केलेली, कधी वस्त्र बदलले, कधी आम्ही भांग पाडलेली, काहीच लक्ष नाही. विहिरणीचा दृष्टांत आमच्या भगवान श्री चक्रधर स्वामींनी सांगितले. एकी आपण सापळ करी एकीच्या नावी तू विखोची नव्हे. अरे चंदन तैसा चिकून साखर तैसी धूळ द्याला. साखर धुळीसारखी वाटते. प्रेम झाल्यानंतर प्रेमामध्ये जावं तरी कधी प्रेम करून पाहावं. प्रेम करावी कधी. आम्ही प्रेम दुसऱ्याविषयी करतो, प्रॉपर्टीशी प्रेम करतो, माणसांची प्रेम करतो, दगाबाज वस्तूची प्रेम करतो. खरं प्रेम देवाशी आहे. देवाशी प्रेम करून पहा एकदा. खरं ज्यावेळेस तुम्ही प्रेम करता ना देवाशी. कालची तुम्हाला जी कथा सांगितली मीराबाई. अरे विष का प्याला राणा ने भेजा पीवत मीरा हसी रे. विषाचा प्याला पाठवल्यानंतर अमृत झालं त्याच. सर्प पाठवलं, सर्प रम्य हार झाला तो. काट्याचं अंथरूण बनवलं, त्या काट्यावर तिला झोपवलं, तिच्या फुलाची शय्या झाली ती. देवाला समर्पित भाव तर असू दे आपलं. समर्पण तर करा. देवाला सर्व समर्पित करा. तन मन धन सगळं समर्पित करा. धन म्हणजे हे धन नव्हे. धन म्हणजे मती बुद्धी. हृदयामध्ये तोच असावा, शरीरामध्ये तोच असावा, मनामध्ये तोच असावा. तो हे शब्द म्हणतोची असे आणि काय सेची होऊ नये. त्वमेव माताचे पिता त्वमेव, त्वमेव बंधूच सखा त्वमेव. दररोज आम्ही म्हणतो. आम्ही देवाला मानतो कधी? तूच माता आहे, तूच पिता आहे, दररोज म्हणतो आम्ही. सगळेच म्हणतात. लहान मुलांना लहानपणापासून बाळगडू पासतात. म्हण देवासमोर उभा राहिल्यानंतर त्वमेव माताचे पिता त्वमेव. पण कधी आम्ही म्हणलं देवाला कधी मानलं? सकाळी एक गोष्ट सांगितली त्याप्रमाणे. आंखों में बसे हो तुम, दिल में बसे हो तुम, कभी साथ भी दो प्रभू. साथ द्यायला लागले तर पळायला लागतो देवापासून. नाही शक्य होत. गोपिकेने सर्वस्व समर्पित केलेलं आहे. 6 महिने राहिले उद्धव देव. 6 महिने विसरून गेले. कृष्ण महाराज विसरले, मथुरा विसरले, सगळेच विसरले. इतकं प्रेम पाहिलं त्यांनी कृष्ण महाराजांविषयी त्या गोपिकेमध्ये. 6 महिन्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे आपल्याला वापस जायचंय. वापस जायला निघाले तर गोपी त्यांना धरून ठेवायच्या. सांगा ना आम्हाला कृष्णाच्या कथा सांगा. खूप गोड कथा आहे, खूप सुंदर लिहा आहे. त्याने सांगा ना अजून कृष्ण कसा आहे, कसा दिसतो तो, कसा वाटतो तो. सांगा ना, ऐकावं वाटतं. ज्याच्याविषयी प्रेम आहे ना त्याच्याविषयी आपण कान टाळून नाही करू. आपल्या आवडत्या माणसाविषयी जर निघाली गोष्टी आपल्याला ऐकावं वाटतं. कशी आहे ती गोष्ट वेगळी आहे. आपल्याला लोकांची निंदा ऐकावं आवडतात ती गोष्ट वेगळी आहे. पण ज्याच्याविषयी प्रेम आहे ज्याच्यावर प्रेम करतो ना त्याच्यात तिची गोष्ट नाव जरी निघालं की माणसाचे कान तिकडे असतात. काय बोललं जातं त्याच्याविषयी. बाळकृष्ण महाराजांविषयी काय सांगतायत, विचारतायत. कृष्णच विचारतायत. कृष्णाच सांगतायत. कृष्ण महाराजांनी त्यांना सांगितलं होतं की जा आता तुम्ही तिथे गेल्यानंतर जर कधी विचारलं त्यांनी की कृष्ण कधी भेटतील तर त्यांना सांगा. एक सूर्य पर्व आहे, त्या सामंत पंचमीच्या दिवशी आम्ही तुम्हाला भेटू. निघताना त्या उद्धवदेवांनी सांगितलं की कृष्ण महाराजांनी तुम्हाला एक निरोप दिलेला आहे. 6 महिन्यानंतर निघताना सांगितलं की सामंत पंचमीच्या दिवशी तुम्हाला भेट दिला जाईल. तुम्ही सगळ्यांनी तिथे यावं. गोपाळकृष्ण महाराज आपलं राज्यकारभार सोडून तुम्हाला तिथे भेटायला येईल. पर्वाचा दिवस आहे. सूर्य पर्वाच्या दिवशी, सामंत पंचमीच्या दिवशी नंदासह सगळे गोपवाडी त्या ठिकाणी येतात आणि कृष्ण महाराज सुद्धा त्या ठिकाणी येतात. आल्यानंतर कृष्ण महाराजांची भेट होते. सगळेच गोपाळकृष्ण महाराजांना एकटक पाहतात. सुंदर गोपाळकृष्ण महाराजांची मूर्ती पाहिल्यानंतर ते विरहिणी सारखे ते आंतरबाह्य दग्ध झालेल्या त्या गोपिका ज्यावेळेस कृष्ण महाराजांना पाहतात ना ते की आफळ सापळ करी म्हणतात. झाडाला वृक्षाला कृष्ण म्हणून ते आलिंगन द्यायला लागलेले आहेत. कृष्ण आला, आमचा कृष्ण भेटला, आमचा कृष्ण भेटला. प्रत्येक ठिकाणामध्ये त्यांना प्रत्येक वस्तूमध्ये कृष्ण दिसायला लागले. माईक मध्ये कृष्ण, फुलामध्ये कृष्ण, शंखामध्ये कृष्ण, पुस्तकामध्ये कृष्ण. पुस्तक उघडून जर पाहिलं तर कृष्णाचा चेहरा दिसायचा. सामंत पंचमीच्या दिवशी भेट होते. कृष्ण महाराजांना डोळे भरून पाहतात.
कृष्ण महाराजांना भेटायचे, पण कृष्ण एकटा आहे, गोपिका अमाप आहेत. 8 महापद्म असं म्हणून त्यांचा उल्लेख आलाय पुस्तकामध्ये. बोलती भाषा आहे, भरपूर होत्या. गोपाळ कृष्ण महाराजांनी विज्ञानाचं रूप धारण केलं आणि प्रत्येक गोपी समोर उभे राहिले. प्रत्येक गोपिकेला भेटले गोपाळ कृष्ण महाराज, प्रत्यक्ष भेटले. आलिंगन द्यावं वाटत होतं, आलिंगन दिलं. कोणी पुत्र म्हणून आलिंगन दिलं, कोणी वरयता म्हणून आलिंगन दिलं. गोपाळ कृष्ण महाराजांविषयी सगळ्यांची भावना वेगवेगळी. हो, रंगी उभा मुरारी सकळ पुरचरी, देखिला तेत नारी कंदर पुकाळ वैरी, शिशुवत पितरी ईश सूरी समस्ती भक्ता स्वत्वा प्रतिती, नृपवर नृपती ज्ञानिया ज्ञानमूर्ती, विद्यावंता प्रयुक्ती. गोपाळ कृष्ण महाराज प्रत्येकाला वेगवेगळे भासायचे. प्रत्येकाविषयी सगळी अशी गोपाळ कृष्ण महाराजांविषयी काही अशी भावना नव्हती, विषय वाचना प्रत्येकाची नव्हती. हो, रंगी उभा मुरारी रणांगणामध्ये ज्यावेळेस ते उभा राहिले, रायांगणामध्ये रंगी उभा मुरारी, कोणाला तो मुरारी वाटला. सकळ पुरचरी देखिला तेत नारी, मथुरीमधल्या लोकांनी गोपाळ कृष्ण महाराजांना वाटला त्यावेळेस तो कधी मुरारी वाटला. मूळ राक्षसांचा वध करणारा तो, रिपू राक्षसांचा वैरी वाटला तो. रंगी उभा मुरारी सकळ पुरचरी देखिला तेत नारी, नर नारींनी पाहिलं. कंदर्प काळ वैरी, कंदर्प काळ वैरी, काळाचा वैरी, कंसाचा वैरी हा वाटला. शिशुवत पितरी, कोणाला तो शिशु वाटला, कोणाला तो पित्तर वाटला, आमचा पिता आहे असा वाटला. ईश सूरी समजती, असं सगळ्याला प्रत्येकाला काही ना काही वाटत गेलं की कृष्ण माझा हे आहे. कृष्ण महाराज ज्यावेळेस यायचे आहेत त्याच्या अगोदर ज्यावेळेस कंसाचा अत्याचार वाढलेला आहेत ना, त्यावेळेस सुद्धा आमचा पालन आहार येणार आहे. त्यावेळेस सुद्धा ते म्हणायचे, कंसा तुला काय अत्याचार करायचं कर, आम्ही देवाचं नाव घेतो, आम्हाला तेलाच्या कडात घालतो घाल, आम्ही यज्ञ करतोय, आमच्या यज्ञावती तोडून टाकतो तोडून टाक, आमचे आश्रम तोडून टाकतो तोडून टाक, देवाचं नाव घेत त्याला अगदी जीवन समाधी द्यायचा तो देऊन टाक. पण त्यांच्या मनामध्ये एक भावना होती की एक दिन हमारा जरूर आएगा, हमारा पालनहार जरूर आएगा. ते म्हणायचे, नटखट बंसी वाले गोकुल के राजा, मेरी अखियाँ तरस गई अब तो आजा. नटखट बंसी वाले गोकुल के राजा, मेरी अखियाँ तरस गई अब तो आजा. कन्हैया कन्हैया तुम्हें आना पड़ेगा, वचन गीता वाला निभाना पड़ेगा. अजून एक वचन आहे सुंदर. कोणतं भजन? एक भजन अजून. हे कधी येशील मनमोहना, कधी येशील मनमोहना, पहाड
ग्रहण लागले भारत का ग्रहण लागले अति गुलाम जन झाले भारत का ग्रहण लागले अति गुलाम जन झाले ये धारुण नंदना ये धारुण नंदना महाराजा भारत पुला पुला महाराजा भारत पुला पुला महाराजा भारत पुला पुला बरोबर बालकहार वाटला तो शिशु वाटला तरी कोणाला पित्तर वाटला हो भारता ग्रहण लागले संस्कृती विसरत चाललोय सगळ्यांनी आपापल्या पातळ्या सोडलेल्या जे घरामध्ये धार्मिक पातळ्या ते अजूनही आहेतच भारता ग्रहण लागले अति गुलाम जनता आहे तरुण पिढी व्यसनाच्या अधीन होत चालली रतन टाटा आत्ताच गेले आपलं ते बायोपिक त्यांनी लिहिलं त्याच्यामध्ये एक वेळ आयुष्य फार सुंदर आहे आणि आयुष्यातला सुवर्ण काळ म्हणजे तरुणावस्था असते तरुणावस्था म्हणजे काहीतरी करण्याचा काळ असतो आणि नेमकं तरुण वर्ग तरुणपणामध्ये आला तरुण तारुण्यामध्ये आला एक तर डिप्रेशन मध्ये जातो नाही तर व्यसनाच्या आहारी जातो एक वय झाल्यानंतर माणसाचं कधी आरशामध्ये पाहतो केश श्वेत वस्त्र श्वेत आत्माही श्वेत मला काल बाबा येऊन भेटले का मी नाव माहित पहा त्यांच्याकडे काय सुंदर वाक्य होते काय सुंदर बोलते मला या झाडाखाली सकाळी तिथे आलो मला त्यांचीच आठवण आली आजही माझ्यासमोर बसले भीष्मदेवाविषयी सांगितलं जायचं भीष्मदेवांची श्वेत गाडी होती केसही श्वेत होते वस्त्रही त्यांच्या आवडीचं होतं ते पांढरं होतं महाभारत कधी पहा पांढरी वस्त्र होतं त्यांच्या अंगावर आत्माही श्वेत होती श्वेत आत्मा श्वेत वस्त्र आणि श्वेत केश श्वेत विचार इतके सुंदर विचार काल त्यांनी मला सांगितले कुणीकडे मी भरकटत चाललोय ह्या काकाने जर तरुण मला तर आश्चर्य या गोष्टीचं वाटलं काल ती ज्यावेळेस ते मला वाक्याची बोलले त्यांनी सांगितले मी म्हणजे ह्या वयामध्ये 80-90च्या वयामध्ये काकांचं जर हा जोश आणि हे जर विचार असतील तर तरुणपणामध्ये कसे खुंखार विचार असतील राजवांचे हे वय झाल्यानंतर तुम्ही आरशामध्ये कधी पहा काकांना असं वाटत असेल आता ही समाज व्यवस्था पाहिल्यानंतर किंवा तरुण पिढीला पाहिल्यानंतर खरोखर मी जर तरुण असतो ना एकेकाचा हात धरून एकेकाचा कान धरून अगदी सरळ मार्गाला मी लावलो असतो पण काय करू मी हतबल झालो आता माझं वय झालेलं आहे मी हतबल झालेलो आहे आता अशी एकाची त्यांची वाक्य होती भारता ग्रहण लागले अति गुलाम जन झाले तोडण्या येई बंधनात आम्ही व्यसनाच्या विळख्यामध्ये गुंफलेलो आहे निघा देवा आमची ह्या तरुण पिढीला काढ एक सुजलाम सुफलाम भारत देश या ठिकाणी आम्ही जी अपेक्षा करतोय ती अपेक्षा करताय या जन्मावर या जगनावर शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगनावर शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे
झाल्यानंतर सगळं काही भेटल्यासारखं वाटलं. माय भेटली, बाप भेटला, बंधू भेटला, सगळं काही भेटलं. विज्ञानाच्या मूर्त्या त्या ठिकाणी गोपाळकृष्ण महाराजांनी बांधल्या आणि प्रत्येकाला गोपाळकृष्ण महाराजांनी आलिंगन दिलं. जीवनाचं कृत्य करून घेतलेलं आहे त्या गोपिकेने. ईश्वराला आलिंगन साधी गोष्ट आहे का? ईश्वराचं नाव आमच्या मुखामध्ये येत नाहीये आणि ईश्वरांना आलिंगन देणे, ईश्वराच्या श्री चरणाजवळ बसणे. ईश्वर सर्वस्व ईश्वरच आहे समजून घेणे. प्रत्येक रोम में मेरे बसने वाली शान हे समजायला भाग्यवान त्याचे. प्रत्येकाला त्या गोपाळकृष्ण महाराजांनी आलिंगन दिल्यानंतर त्यांचा तो बाह्य दाह होता, तो बाह्य दाह निवर्तला. अंतर्दाह्य होता तोही निवर्तला. अंतर्दाह्य आणि बाह्यदाह्य दोन असतात. ताप आल्यानंतर आपण कधी कधी असं म्हणतो आतमध्ये ताप आहे, बाहेर पाहिलं तर थंड वाटतं पण आतमधून ताप असतो. लोक म्हणतात त्याला हाडी ताप आहे. हाडामध्ये ताप तो मुरलेला. बाह्य ताप असतो तो बाहेरचा ताप असतो, ते गोळ्या औषधाने तो जातो. गोपिकेंना गोपाळांना सगळ्यांना अंतर्बाह्य जो ताप होता गोपाळकृष्ण महाराजांच्या विरहाचा, गोपाळकृष्ण महाराजांच्या वियोगाचा जो ताप होता, भेट झाल्यानंतर तो अंतर्बाह्य दाह निवर्तला. कृत्य जीवन झाल्यासारखं वाटलं. आता सर्वस्व भेटलेलं आहे. ही वेळ आहे, याच्यामध्ये हे सांगितलं जातं. मी काय करतोय हे आपल्याला अहंकार असतो की मी हे करतोय. उद्धव देवाचा अहंकार गळून पडला त्या ठिकाणी. अहंकार में 3 गए, वंश गया, वैभव गई, धन गया, संपत्ती गई, सगळं काही गेलं. अहंकार कधी करायचं नाही. एक वरावर पृथ्वी, एका वरचढ एक आहे. पदे पदे निधान से योजने रसकृती का भाग्य हिनाने पश्चिमती व रत्ना व सुंदरा. काय काय करणारे लोक आहेत पा. 38,000 कोटीची प्रॉपर्टी होती रतन टाटांची, सोडून गेले त्यावेळेस. त्यांचा हिशोब लावला, ती मला 9 खरब रुपये आतापर्यंत त्यांनी समाजासाठी दान दिलेले. तेवढे जर रुपये असते आणि आताची जी प्रॉपर्टी असते हे जर लावलं तर अशा खंडातले सगळ्यात मोठे टॉप 10 मधले माणसं असते. जीवनाचं कल्याण करून घेतलं त्यांनी. भारतरत्न म्हणलं जातं. का म्हणलं जातं? पैसा कमवला त्यांनी. जेवढा पैसा कमवला तेवढा एक चॅरिटीमध्ये दान केलेला, नाव ठेवून गेले. काहीतरी करावं, जन्माला आल्यानंतर काहीतरी करावं माणसाने. नुसता आला का माहित नाही, गेला का माहित नाही. ये जीना भी कोई जीना है यारो. या जीवनाला भी काय अर्थ आहे? अरे मीराबाईने आपलं सर्वस्व देवाला दिलेलं आहे. मीराबाई प्रसिद्ध झाली आहे. वारकरी संप्रदायामध्ये सखूबाई आजही नाव घेतलं जातं. त्या ठिकाणी स्वतः पांडुरंगाला म्हणतात. मीराबाईसाठी तुम्ही कालची मी तुम्हाला लीळा सांगितली पहा. मीराबाईने सर्वस्व दिल्यानंतर गोपाळकृष्ण महाराजांच्या मूर्तीमध्ये सामावली ती. अहो आमचं जीव मंदिराच्या दरवाजाजवळ काय गल्लीत सुद्धा आमचा जीव जात नाही मंदिराच्या. एक सावकार तो आयुष्यभर पैसे करत राहिला. शेवटचा काळ आला, शेवटचा क्षण आला. गुरु आले, सांगितलं. त्यांचे मुलं 3-4 मुलं होते, त्यांना सांगितलं अरे बाबा गीतेमध्ये सांगितलेलं आहे यम यम वापिस स्मरण व्हावे त्यांचे त्यांचे करे वरम अंतकाळाची मामेवर सरळ उठवा करे वरम. अंतकाळी माझं नाव घे. देवाने सांगितले असं गीतेमध्ये, याला नाव घ्यायला लावा. पोरं आले बाबा शेवटची वेळ आली, आता तर देवाचं नाव घ्या. पैसे 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 करत राहिले आयुष्यभर, काहीच केली देवाचं नाव घेतलं नाही. देवाचं नाव घ्या म्हणा. काय म्हणू रे म्हणे, काय म्हणू म्हणा वासुदेव श्रीकृष्ण म्हणा, वासुदेव श्रीकृष्ण म्हणा. ते म्हणाले काय? ते म्हणाले वासुदेव श्रीकृष्ण म्हणा. ते म्हणाले वासरू केरसुनी खाते तिकडे पाय. इंद्रियाला वळण लावावं लागतं लहानपणापासून. पडीने वळण इंद्रिया सकळा. जे तुम्ही वळण देतात तेच वळण आयुष्यभर ते इंद्रियाला लागत असते, जीवेला लागत असते. हे काय वय आहे का? आम्ही शेवटच्या काळी देवाचं नाव घेऊन देवाला सांगितलंय की देव अंतकाळी जेव्हा आम्ही स्मरण शेवट मरते काळी आम्ही नाव घेतलं की आम्ही आमच्या देवाची प्राप्ती होईल. आतापासून घ्या, आतापासून सवय लावा. आता सवय लावता शेवटच्या काळामध्ये येईल.
वासुदेव श्रीकृष्ण त्यावेळेस आठवेल तुम्हाला. आणि स्वतःच्या जीवनाचं कल्याण करा. अहंकारामध्ये राहू नका. अहंकारामध्ये काहीच राहिलं नाही. धन राहिलं नाही, वैभव राहिलं नाही, वंशही राहिला नाही. दुर्योधनाला पहा, कंसाला पहा, रावणाला पहा, कोणाचंच काही राहिले नाही. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावली नशिबाला दर्शन खाई खाई. या संसारापायी, या संसारापायी, या संसारापायी, या संसारापायी. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावली नशिबाला दर्शन खाई खाई. संसारापायी, या संसारापायी, या संसारापायी, या संसारापायी.
उघड्या घोडे हाती याची क्षणात होईल माती याची क्षणात होईल माती याची क्षणात होईल माती याची क्षणात होईल माती रावण मेला रावण मेला कंस मेला दुर्योधन मेला रावण मेला लंका प्राणी प्रसिद्ध होईल कोई कहता है दुनिया में तबाह है मेरा कोई कहता मित्र परिवार है मेरा कोई कहता माल खजाना है मेरा मगर ये कोई न कहता स्मशान नहीं ठिकाना है मेरा आया है सो जाएगा राजा रंग एक सिंहासन चढ़ी चले एक चले जल्दी एक जात जल्दी घे हरिनाम घे माया सारी सुन दे घे हरिनाम घे माया सारी सुन दे हाथ लावणी नशिबाला दर्शन खाई खाई सदा खाई या संसारा खाई या संसारा खाई या संसारा खाई या संसारा खाई हो या संसारा खाई या संसारा खाई अरे कर्माच्या गतीने या सगळ्या गोष्टी भेटणारच आहे. हे काय मागतो देवाला? देवाला मागायचं असेल तर देवाचं प्रेम माग रे बाबा. हो, मीरानी देवाचं प्रेम मागितलंय. गोपाळ कृष्णाच्या वियोगामध्ये बरे असलेल्या गोकुळीतल्या त्या गोपिकांनी देवाचं प्रेम मागितले. देवाविषयी विरहता मागलेली आहे. देव प्रत्यक्ष आला भेट द्यायला. देव सुलभ आहे. देवाला आठवणारा दुर्लभ. आम्ही दुर्लभ आहे. आमच्या मुखामध्ये देव आठवत नाही. आम्हाला आठवत नाही देव. अरे जिसने ही पैदा किया उसको ही भूल गया. ना कुछ सुध रहा ना कुछ ध्यान है. अरे बाप को ही ना जो ना माने वो भी क्या इंसान है, वो भी क्या संतान है. अरे मानव के भेष में जिंदा ही शैतान है. जिसने ही पैदा किया उसको ही भूल गया. अरे ज्याने जन्म दिला तेच आठवत नाही मला जन्म कोणी दिला. बापाला बाप म्हणायला तयार नाही, आईला आई म्हणायला तयार नाही. जिसने ही पैदा किया उसको ही भूल गया. ना कुछ सुध रहा ना कुछ ध्यान है. भावाला पैसा 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 पैसा. ना कुछ सुध रहा ना कुछ ध्यान है. अरे बाप को ही जो ना माने वो भी क्या संतान है. ठीक आहे अवलाद. अरे भाग्य आहे आम्हाला असा बाप भेटला, अशी आई भेटली जी धर्मात आहे. विशेष म्हणजे भारतात आहे, संतांच्या भूमीमध्ये आहे. एवढे महाग्रंथ आमच्या याच्यामध्ये आहे. हिंदू धर्मामध्ये आहे. धार्मिक घराण्यामध्ये आमचा जन्म झालाय. आम्हाला देव माहिती आहे. आम्हाला कृष्ण माहिती आहे. चक्रधर स्वामी माहिती, दत्त माहिती आहे. सगळं माहिती असून आम्ही करत नाहीये. आमच्या सगळ्या करंट टाकून ती दुसरा आहे. सोडून दे सगळं. देवाला आठव. अरे आजरावर आपलं नाव करून घे. अरे सिकंदर आला, मुसोलिनी आला, हिटलर आला, हसन आले, हुसेन आले, सगळे आले. अकबर आला, बिरबल अकबर आला, हुमायूं आला, शहाजहां आले, कितीतरी आले, कितीतरी गेले. सिकंदर आला, सिकंदर. गजनीचा मोहम्मद आला, भारताला 17व्या स्वारी केली. लुटून नेलं साऱ्या लुटारून. लुटून नेलं. आज तिकडे त्या तिथे गेले ना त्या गजनीमध्ये कुठे पाहिलं तर ते म्हणाले हे गजनी आहे. तिथे लुटारू होता म्हणाले. हा कोण आहे त्याच? शम्मा तक नहीं जलती आज उनकी तुरबत पर. कल तक जो तनकर चलते थे अपनी शान शौकत पर, शम्मा तक नहीं जलती आज उनकी तुरबत पर. अशी वर 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 चालायची, अशी वर डोळे करून.
पाहिलंच नाही, खाली माणसं आहेत पाहिलंच नाही. कल तक जो तन कर चलते थे अपनी शान शौकत पर शम्मा तक नाही जल्दी आली होती तर माग त्यांच्या त्या थडग्यावर कोणी दिवा लावायला सुद्धा कोणी गेला नाही, कोणी जात नाही गेलं. कोणासाठी काय आहे? अरे अजरामर कर, मीरा सारखा अजरामर हो, सुदामा सारखा अजरामर हो. काय निष्कांचन आहे, एका धोत्राला 100 गाठी दिलेल्या आहेत सुदामाच्या. पण द्वारकाधीश सोन्याची लंका असला कृष्ण प्रभू त्याला भेटण्यासाठी पळत येतो. ईश्वराच्या श्रीचरणी समर्पित करतो. ही संगीतमय कथा आहे. कथा म्हणजे कथी देण्या, वार्ता म्हणजे वर्ती देण्या, इतिहास आहे. इति म्हणजे असे हास म्हणजे घडले. इतिहासातून धडा घ्यायचा असतो. इतिहासातून धडा घ्यायचा. कशी झाले आमच्या महाराजांनी, कशी कशी झालेले आहेत त्यांच्यापासून धडा घेतला. ईश्वर अवतार झाले, ईश्वर झाले, ईश्वरांचे भक्त झाले, देशासाठी प्राण देणारे हुतात्मे झाले. आजही आहेत, दिसतायत काही दिसत नाही. देशासाठी समर्पित आहे, संपूर्ण समर्पित आहे. आयुष्य पूर्ण त्या देशासाठी समर्पण केलेलं आहे. भगतसिंगाचं काय वय होतं? 32 वर्षाचं वय होतं ज्यावेळेस 5-6 वर्षासाठी त्यावेळेस. राजगुरू काय वय होतं? काहीच नव्हतं. काय जग पाहिलं होतं त्यांनी? काहीच नव्हतं. काय देशासाठी लढले, अमर हुतात्मे झाले म्हणतात. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. अशा शाळेत कविता होती. अमर झालं, अजरा अमर झाले ते. अमर करले तो अपना नाम. आपलं नाव अमर करून हे जीवन जगले. जीना उसी का है जिसका जमाना करे अफसोस. जीना उसी का है
अफसोस। यूं तो सभी आते हैं मरने के लिए, जन्माला आला तो मरणारच आहे, खरं काय कुठलं काय? या दिवशी जन्म झाले त्या दिवशी मृत्यू ठरलेला आहे. अजरामर करून घेतलेलं आहे. अर्जुनाचं नाव अजरामर झालेलं आहे. अर्जुनाचं नाव घेतल्याशिवाय श्रीकृष्ण महाराजांचं महाभारत पूर्ण होत नाही. बालसभांकडे त्यांचं नाव घेतल्याशिवाय ते पूर्ण होतच नाहीये. कृष्ण लीलाही पूर्ण होत नाही. मीराबाईचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होतच नाहीये. द्रौपदीचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होतच नाही. अजरामर करून घेतलेलं आहे त्यांनी. तसं आपणही आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं, सोन करून घ्यावं. दत्त कथा आहे. उद्यापासून दत्त कथेलाही सुरुवात होणार आहे. तुम्हाला दत्त कथा आज उशीर झाला, आजपासून सुरुवात करायची होती. आज देवल ऋषी तुम्हाला सांगायचं होतं. देवल ऋषींनाही असाच अहंकार झाला होता. तो अहंकार त्यांचा दत्तात्रय महाराजांनी मोडीत काढलेला आहे. आणि मोडीत काढल्यानंतर दत्तात्रय महाराजांनी त्यांना वरदान दिलेलं आहे की जोपर्यंत चंद्र सूर्य राहील तोपर्यंत आम्ही माहुरगड या ठिकाणी निद्रेसाठी येऊ. काशीपुरीचे स्नान, कोल्हापूरची भिक्षा, पंचाळेश्वरी भोजन आणि माहुरी निद्रा असे दत्तात्रय महाराजांचं अखंड जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे क्रम नित्य राहणार आहे. मग असा हा क्रम कसा कसा आहे, कशामुळे झालेला आहे? उद्यापासून दत्त कथेनिमित्त आमच्या बहिणींनी सांगितलंय की उद्यापासून दत्त कथाही सांगा तुम्ही, एक एक विधा सांगायची आहे. उद्यापासून दत्त कथा सांगूया. आणि आज एकदा गजल करूया सगळे म्हणून. गोविंद दामोदर गोपाल माधवा, गोविंद दामोदर गोपाल माधवा. हे केशवा हे केशवा हे केशवा हे माधवा. हे केशवा हे केशवा हे केशवा हे माधवा. Thank you.